अरे कोणीच नाही आलं. हा टन 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 घंटी वाजवली तरी कोणी आलं नाही. हा. घंटी हॅलो, वाजव जय गुरु. जय गुरु जय गुरु. म्हटलं घंटी वाजवली तरी कोणी आलं नाही अजून. येतील येतील. आले आले अश्विनताई आले आज. मी आपलं ते हे लावून टाका, वर्षा समय, हो ते म्हणजे काढ येईल लागतील. हो ते काढलं ते. हो ना. ते सरांना तेच हो म्हटलं हो. होतं आहे ते, मग ते बघतो आम्ही तेवढं ते. मग काय आणलं तर हा मग ते मी केव्हा यायचं मग काय करायचं मला सांगा म्हण. हा. तर ठीक आहे. मला तुम्ही म्हटलं ते शब्द घरी आणि हे काढलंय. हा रेकॉर्डिंग लावताय का? होय तुम्ही हो. जाता घरी तुम्हाला नकोय का? नाही नाही, चालेल की. नको कशाला. काय ते लक्ष्मीताई येत नाही वाटतं आज. काहीतरी मेसेज टाकला. आपण तिघेच आहे. हा कोणच नाही. येतील, शुभांगी वगैरे येतील. येतील. हा, शुभांगी विद्वांस येईल. हा. आज मी सुद्धा बाहेर आहे, पण मोबाईल वरनं जॉईन झाले. हो हो अच्छा हो, बरं. आज तुम्ही गीतेला पण नव्हता ना? नाही अगं, म्हणजे काहीतरी काहीतरी चाललंय काम. पण म्हटलं हा हम्म. अभ्यास बुडाला. गीतेचं काय, मी परीक्षा पण देणार नाहीये ना, त्यामुळे हा थोडं हा, बरं. नाही, थोडं माझं हा त्याच्यावर. तेच लक्ष आलं, म्हणलं तुम्ही एखाद वेळेस नसाल कुठकडे तिकडे कुठे जरी असाल. ते मला सगळं सगळं झेपत नाही. हम्म. बघू पुढे झालंय का बघू. तुमचं ऑलरेडी? आणि काय का सुरू करायचं का? लालू करा, लावा ना. हो ना. आपण आल्या, संगीताई आल्या, हा लक्ष्मीताई बरं आल्या. आले आले बरेच लोक आले. आल्या आल्या. पिक्चर सुरू करा चला. हो. हम्म. वर्षा समय रामायणातलं आहे ना. हो हम्म. किष्किंधा कांड. किष्किंधा कांड. बर. अरे आम्ही म्हटलं देवी आरोहण देखील कुठून आल्या एकदम. जय गुरु. मला पण जय आलंय. गुरु. आवाज येतो सगळ्यांना आता? जय गुरु. हो, येतो. येतोय. हो. जय गुरु सर. हा जय गुरु. अं, आपण ते त्रिजतेचं आपलं झालं होतं आणि आपण हो दुसरा तुम्ही ते शकुंतलेचं घ्यायचं तुम्ही म्हणत होतात ना. हो, 14वा पाठ. हा, तर त्याच्याऐवजी मग मी म्हटलं, बघितलं मी पुस्तकात पाठ पुढचा जो आहे ना, वर्षा समय हा काहीतरी, तर तो पाठ रामायणातलाच आहे. तर म्हटलं मग तोच घेऊया आधी. हं? हम्म. 14वा नाही 16वा. 16वा. ओके सर. हा, तर तो जरा म्हणजे आपण रामायण. पाठ 7वा पण झाला नाहीये, वसंत सेना गमन निवेदनम. हो तो पण ते नाही झालेला आहे. हो ते 7वा. ती दोन्ही नाटकं आहेत ना, पाठ 7 आणि पाठ 12 की 14 मला वाटतं. ते एक ते वसंत सेना आहे, ते पाठ 7वा जो आहे तो मृच्छकटिक नावाच्या नाटकातला आहे, शूद्रकानी लिहिलेल्या. आणि जो दुसरा आहे तो परत दुष्यंत शकुंतलेचा आहे, अभिज्ञान शाकुंतला मधला. तर म्हटलं आपण हे रामायण आधी पूर्ण करू आणि मग ते बघू. हा? मग आता अं, कुठला पाठ घेणार सर? तुम्हाला दिसतोय ना स्क्रीन? हो सर, दिसतंय. हो, हा, मग तोच घेतोय ना आपण. अंदर. हा, 16वा पाठ. 16वा. तर आधी सांगायचं ना. का बरं? तर आम्ही पण प्रिपेअर करतो ना थोडंफार. बरोबर बरोबर, ठीक आहे. तर हा, तर वर्षा समय हा, हे कोण वाचेल पहिला श्लोक? वाचते मी. हा. रामो लक्ष्मणं वदति, हम्म, वदति हि, वदति.
अयं बोल. स कालः सम्प्राप्तः समयोद्य जलागमः सम्पश्य त्वं नभो मेघैः संवृतं गिरिसन्निभैः. हम्म. म्हणजे काय सांगा आता याचा मी अयं स कालः सम्प्राप्तः, तो काळ आता आलेला आहे. आता हम्म. समयोद्य जलागमः, आता ती वेळ आलेली, अद्य म्हणजे आज ती वेळ आलेली आहे. जलागमः, जल आगमः म्हणजे हम्म. पाऊस येण्याची वेळ आता आलेली आहे. बरोबर. संपश्य त्वं नभो मेघैः, संपश्य पाहतोय, त्वं तू पाहतोयस काय, नभामध्ये मेघ ढग पाहतोय. संवृतं गिरिसन्निभैः, आणि गिरी म्हणजे पर्वत, पर्वताच्या आजूबाजूला सगळे ढग गोळा झालेले आहेत. संवृतम. हा साधारण हे आहे पण बदल काही काही. त्वम संपश्य म्हणजे हे आज्ञार्थ झालं. तर पहिलं वाक्य बरोबर आहे. अयम हा तो काळ आता आलेला आहे. हम्म. हम्म. अद्य आता पावसाची वेळ झाली आहे. जल आगम हा म्हणजे पाणी येण्याची वेळ झालेली आहे. तर त्वम संपश्य, काय संपश्य, तर गिरिसन्निभैः मेघैः संवृतम नभः संपश्य. गिरिसन्निभैः म्हणजे पर्वतासारख्या मेघांनी वेढलेल्या आकाशाला तू बघ असं. अच्छा. हे सगळे गिरिसन्निभैः मेघैः हे तृतीय आहे. जसं सह असतं ना, सह सार्धम साकम, तसं संवृतम. संवृतम म्हणजे वेढलेल्या, तर तेव्हा सुद्धा तृतीयाचीच अपेक्षा असते त्याला. तर गिरिसन्निभैः मेघैः संवृतम नभः संपश्य. तर तू पर्वतांनी वेढलेल्या नाही, पर्वतांसारख्या मेघांनी वेढलेल्या आकाशाला आकाश पहा असं. नभः संपश्य. इथं ऍक्च्युली नभः हे खरं तर द्वितीय मध्ये पाहिजे, पण त्या रामायणात ते कोणाकडे बोलतायत? तर नभः हे खरं द्वितीयच पाहिजे, पण इथं नभ याला नभः म्हणजे प्रथमाच घेतलेली आहे. पण खरं म्हणजे व्याकरण दृष्ट्या म्हटलं संपश्य, तू नभ किंवा आकाश पहा, तर आकाश पहा हे द्वितीयच पाहिजे, पण इथं रामायणात तसं आहे. नभः संपश्य असं. समजलं पहिला श्लोक? हो सर. पुढचं वाचा. कोण वाचते? उन्नती वाचतेस? तर मला ना ते लईत नाही वाचता येणार. रजः प्रशांतम सहिमोद्य वायुः निदाघ दोष प्रसाराः प्रशांताः स्थिता हि यात्रा वसुधाधिपानां प्रवासिनो यान्ति नराः स्वदेशान्. अद्य रजः प्रशांतम वायुः सहीमः निदाघ दोष नाही. प्रसाराः. मी काय म्हणतो, एक जिथे मी कॉमा दिलेला आहे ना, ते ती वाक्यच आहेत. तर ती वाच, म्हणजे त्याचा अर्थ सांग. ओके. अद्य रजः प्रशांतम. आज रजः म्हणजे रात्र का? रजा म्हणजे धुलीचे कण, धुलीकण. धूळ ज्याला आपण धुळीकण. आज हा. धूळ शांत आहे, म्हणजे धुळीचं काही वादळ नाहीये असं. बरोबर. प्रशांतम. आता म्हणजे धूळ आता शांत झालेली आहे, धुळीचा वारा नाही का दोस्तो. हे कसं वर्णन आहे बघा. म्हणजे ज्यांना, जे विशेषतः मुंबईत न राहता गावी किंवा असे राहिलेले आहेत ना, त्यांना हे नीट लक्षात येईल की जेव्हा पावसाळी हवा येते ना,
तर तेव्हा उन्हाळ्यात असे सगळं धुळीचे वावटळी वगैरे येत असतात उन्हाळ्यात. पण जेव्हा पावसाळा सुरू होण्याची वेळ येते तेव्हा ती धुळीचे वावटळ शांत होऊन जातात. हा, तर अद्य रजः प्रशांतम, म्हणजे आता धूळ शांत झालीये. हा, असं. पुढे वाच. आता धूळ शांत झाली आहे. वायु सहीमः, वाराही शांत झालेला आहे, म्हणजे वारा नाही नाही असा नाही खूप जोरात नाही नाही सहीमः. वायू स हिम, हिम म्हणजे बर्फ, तो वायू आणि अच्छा. वारा, वारा कसा असा म्हणजे ज्याला आपण काय बर्फीला, बर्फीला म्हणजे असं ओला ओला वारा झाला असा, थंडगार थंडगार वारा. थंडगार. हा, असं. हा म्हणजे हिमासह असलेला असा तो, असं का? हा, पण थंडगार वारा आहे असं. अच्छा, हम्म. थंडगार हम्म. वारा. हम्म. म्हणजे थंडगार आता वारा सुटला आहे. हा, थंडगार वारा आहे. निदाघ दोष प्रसाराः प्रशांताः. प्रसरा. निदाघ प्रशांताः लिहिलंय तिकडे. नाही नाही प्रसराः प्रशांताः. हम्म. निदाघ दोष प्रसराः प्रशांताः. हम्म. निदाघ म्हणजे उन्हाळा, हम्म. प्रसराः म्हणजे पसरलेला, प्रशांत शांत झालेला आहे. उन्हाळ्याचा तो प्रखरताही शांत झालेली आहे, असं. बरोबर. निनाग दोष गरमी. म्हणजे हा. उन्हाळ्याचा दोष प्रसरा म्हणजे तीव्रता, तीव्रता. हा, उन्हाळ्याची तीव्रता. त्याला आपण धगधग म्हणतो. उन्हाळ्याचं पसरलेली, प्रसरा हा म्हणजे पसरलेली धगधग शांत झाली आहे असं. उन्हाळ्याची धग शांत झाली आहे. वसुधाधिपानां यात्रा स्थिता. वसुधा म्हणजे ही आपली अर्थ, पृथ्वी. पृथ्वी, धरा. धरा हा. अधिपानां यात्रा स्थिता. अधिपानां यात्रा स्थिता. वसुधाधिप म्हणजे पृथ्वीपती. पृथ्वीपती म्हणजे राजे लोक. हा, आता पूर्वी अच्छा, अधिपती. हा, वसुधाधिपानाम षष्ठी बहुवचन. हा, वसुधाधिपती. अच्छा, ओके. राजे, पृथ्वीचा राजा. हा, तर त्या राजांच्या यात्रा थांबलेल्या आहेत, स्थिता असं. यात्रा स्थिता. अच्छा, त्यांच्या यात्रा स्थिता झालेल्या कारण आहेत. काय, पूर्वी माहितीये ना की पावसाळा सुरू झाला की सगळे राजे लोक आपापल्या इथे यायचे. कारण पूर्वी पावसाळा म्हणजे एकदम सगळंच धूमधाम असायची प्रवासाची. म्हणजे जंगलात अडकायला होईल, हे होईल, ते होईल, तेव्हा प्रत्येक जण आपापल्या घरी येऊन जायचा पूर्वी. आणि मग परत दसऱ्यानंतर मग ते राजे लोक पराक्रम करायला वगैरे बाहेर पडायचे. पण ते 4 महिने जे आहेत ते परत म्हणजे त्यांच्या यात्रा थांबलेल्या असायच्या असं. मोहिमा किंवा यात्रा थांबलेल्या असायच्या. चढाईच्या मोहिमेत. हा. प्रवासिनः नराः स्वदेशान यान्ति. जे प्रवासी माणसं आहेत, ते स्वदेशात पुन्हा येतात. म्हणजे ते आता पुन्हा परत येऊन घरी थांबतात, असं. हा, बरोबर. तर म्हणजे प्रवासी नारा म्हणजे जसे आपल्याकडे जसे लोक कामाला बाहेर निघतात ना, इकडनं तिकडे, म्हणजे कुठल्या म्हणजे जसे मुंबईकडे येतात किंवा कामाला लोक बाहेर जातात ना, तर ते सगळे लोक सुद्धा आपापल्या प्रदेशात परत यायचे. कारण 2 गोष्टी असायच्या याला कारण. एकतर सगळ्यांच्या शेतीसाठी ते घरी यायचे आणि दुसरं बाकी सगळं व्यापार उद्यम वगैरे जो असायचा तो थांबून जायचा. इव्हन पूर्वी बरेच जे सैनिक लोक होते, राजांचे शिपाई लोक वगैरे, तर ते सुद्धा त्या मोहिमा, सैनिकी चढाया वगैरे त्या सगळ्या थांबून जायचा. कारण ते सैनिक सगळे पार्ट टाइम असायचे. म्हणजे शेतीच्या दिवसात ते शेती करायचे आणि मग ते शेती झाली की मग ते म्हणजे पावसाळा संपला की ते परत रुजू व्हायचे कामावरती. तर हे सगळे लोक प्रवासी नर, हे सगळे प्रवासी माणसं सगळी आपापल्या देशात परत येतात असं. शांती म्हणजे येतात.
तर एकदा परत सांगा ना. हा तर अद्य रज प्रशांतम म्हणजे आता धुळीची आता धूळ शांत झाली आहे. वायू सहिमा, हा वारा थंडगार झालाय, बर्फासारखा किंवा असा. निदाग दोष प्रसराहा प्रशांताहा, उन्हाळ्याची उन्हाळ्याची तीव्रता आणि त्याची धग ही पण शांत झाली आहे. वसुधाधिपानाम यात्रा स्थिता, राजे लोकांच्या यात्रा थांबलेल्या आहेत आणि प्रवासाला गेलेले लोक हे आपल्या देशात आलेले आहेत. असं समजलं? हा हा पुढचं वाचा, तिसरा श्लोक. बाय द वे या श्लोकाचं हे जी जसं आपण आधीच बघितलं त्रिजटा स्वप्न वर्णनम, ते सुंदर कांडामधलं आहे. तर हा जो भाग आहे ना, हा रामायणातल्या किष्किंधा कांडातला. किष्किंधा कांड म्हणजे जेव्हा राम लक्ष्मणाला किष्किंधेपाशी त्यांना मग सुग्रीव वगैरे त्यांची भेट होते. आणि मग ही जी श्लोक आहे ते कधी आहेत की रामाने वालीचं निर्दालन केलं, सुग्रीवाला राज्यावर बसवलं आणि मग सुग्रीवाला म्हणजे सुग्रीव तिकडे मग मग्न झाला. मग राम आपला तिकडे बाहेर वाट बघतोय की आता सुग्रीव माझी मदत करेल. पण सुग्रीव आपला म्हणजे थोडासा तो तिकडेच मग्न झाला होता. आपण राजा झालो, राज्यविलासात तो मग्न झाला होता. मग राम हे लक्ष्मणाला सांगतोय की आता सगळं झालेलं आहे, म्हणजे आता पावसाळा सुरू झालेला आहे, तरी पुढं काय, मला हा सुग्रीव. मग लक्ष्मण हनुमानाच्या करवी सुग्रीवाला निरोप पाठवतो आणि मग सुग्रीव घाबरून परत येतो, म्हणजे धावत धावत येतो रामाकडे की माझं चुकलं वगैरे वगैरे. तर ही त्याच्या आधीच हे श्लोक आहेत किष्किंधा कांडातले, की आता हे सगळं झालेलं आहे, म्हणजे वर्षाकाल सुरू झालेला आहे. तर आपल्याला सुग्रीव मदत कधी करणार? त्यांनी आपण त्याला मदत केली, राज्यावर बसवलं वालीचं निर्दालन करून, पण तो आपली आता परतफेड कधी करणार असं. तर ही ती त्याच्या आधीचे श्लोक आहेत. आणि मग राम हे सगळं लक्ष्मणाला सांगतोय की सगळं आता ऋतू बदललेला आहे, तर त्या ऋतूचं हे वर्णन आहे असं. पण म्हणजे बघा तुम्ही की पूर्वीचे आता वाल्मिकी तसं म्हटलं तर ऋषी, पण त्यांनी म्हणजे किती सुंदर असं निसर्गाचं वर्णन केलेलं आहे की वर्षाकाल सुरू होताना कसं सगळं म्हणजे ऋतूंमधला बदल कसा अचूक टिपलेला आहे त्यांनी, हे बघा. तसं ते वर्षाकाल सुरू होताना आहे का संपताना आहे? नाही हे सुरू होताना. हो, मग ते 4 महिने पावसाळ्याचे थांबलेच होते ना ते. नाही थांबले आणि होते. पावसाळा संपल्यावरती मग ते मला वाटतं हो रामाने सुग्रीवाला मेसेज पाठवला होता. नाही बरोबर आहे. लक्ष्मण स्वतःच गेला होता मला वाटतं. लक्ष्मण आणि हनुमानाकडे गेला आणि मग हनुमानाने पुढचं हे केलं असं आहे. आणि मग हनुमानाने लक्ष्मण खूप रागावून तो हनुमानाकडे गेला आणि मग हनुमानाने परत सुग्रीवाला सांगितलं, मग तो परत आला असं आहे. तर पण हे त्याच्याही आधीच आहे, म्हणजे आता हे जे श्लोक आहेत हे वर्षाकाल सुरू होतानाच आहे असं. आता वालीचा वध झालेला आहे इथं असं. पुढचं वाच आहे, पुढचा वाचते का? राजेश वाचा तुम्ही. मी वाचतो. क्वचित प्रकाशम नभः प्रकीर्णांबुरधरम विभाती. हा अनुष्टुप नाहीये ना? नाही हा वेगळा आहे, आता चाल बदललाय, म्हणजे दुसऱ्या श्लोकांपासूनच बदलले. क्वचित प्रकाशम क्वचिदाप्रकाशम नभः प्रकीर्णा अंबुधरम विभाती. क्वचित क्वचित पर्वत सन्निधृद्धम. अरे बापरे. रूपम यथा शांत महार्णवस्य प्रकीर्णा अम्बुधरम क्वचित प्रकाशम क्वचित अप्रकाशम नभः. पहिलं सांगतो. प्रकीर्ण म्हणजे प्रकाश, मला वाटतं. प्रकीर्ण अंबुरधरम म्हणजे कधी
अंबुधरम. अंबुधरम म्हणजे पाणी ना? अंबू म्हणजे पाणी, अंबुधरम म्हणजे ज्यांनी पाणी धरलेलं धारण केलेलं आहे ते ढग. आणि ते ढग. प्रकीर्ण म्हणजे खूप. तर प्रकीर्ण अंबुधरम नभा म्हणजे आकाशांमध्ये हा भरपूर असे प्रकीर्ण म्हणजे मोठमोठे आणि भरपूर ढग आहेत. हा आणि ढग आहेत. आणि क्वचित प्रकाशम, क्वचित, क्व म्हणजे कोठे, बरोबर, क्वहा म्हणजे कोठे नाही का. तर क्वचित कुठे प्रकाश आहे, तर क्वचित अप्रकाशम, तर कुठे अप्रकाश आहे म्हणजे कुठे अंधार आहे. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करा की आकाश कसं असतं पावसाळ्यातलं, काही ठिकाणी चमकतं असतं, काही ठिकाणी एकदम डार्क असतं असं. तर क्वचित प्रकाशम, क्वचित अप्रकाशम. हम्म तर हे क्वचित हलंत त आणि द याच्यात काही फरक नाहीये ना, असं अर्थ सेमच आहे ना त्याचा? क्वचित नाही त, नाही क्वचित द. अगं तसं क्वचित नाही. प्रकाशम आणि नाही नाही. क्वचित अप्रकाशम असं ते आहे, म्हणून तो द त झालाय. तच अ मिळून संधी होऊन तो द झालाय. म्हणूनच ते म्हणताना क्वचित हा. प्रकाशम, क्वचित प्रकाशम म्हणायचंय. पहिलं जो तो आहे तो हलंत आहे, क्वचित प्रकाशम. दुसरा हलंत नाहीये, क्वचित प्रकाशम असं. ओके ओके. हम्म. क्वचित क्वचित पर्वत सन्निरुद्ध. अप्रकाश. हा म्हणजे तर क्वचित क्वचित म्हणजे परत कधी कधी. कोठे कोठे, कधी कोठे कधी नाही. कोठे. क्वहा म्हणजे स्थानदर्शक असतो क्वहा. कधी म्हणजे मग कदा आलं असतं. क्वचित क्वचित म्हणजे कोठे कोठे. हा. कोठे कोठे पर्वत सन्निरुद्धम हम्म. म्हणजे पर्वताच्या सान्निध्यात. नाही, काय आहे सन्नी रुद्धम? सन्नी रुद्ध, रुद्ध म्हणजे रोधन करणे, म्हणजे ज्याला अडवलेलं. कुठे कुठं त्या म्हणजे पर्वतांनी त्याला अडवलेलं पण आहे, म्हणजे मध्ये पर्वत पण दिसत आहेत. हा म्हणजे ढगाना. ओके. हा ढगांना पर्वतांनी अडवलेलं पण आहे. हा जसं आपण मुंबईहून पुण्याला जाताना ढग पावसाळ्यात दिसतात ना, ढग नाही का. काही काही ठिकाणी पर्वतांनी म्हणजे ढगांना थांबवलेलं असतं नाही का. पर्वत सन्निरुद्धम, ते पुढे जात नाही, मग तिथेच थांबतात ना ढग, तसं. हा 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 शांत महावर्णवस्य म्हणजे शांत. वर्ण रूपम म्हणजे त्याचे रूप शांत. समुद्र. महावर्ण म्हणजे समुद्र का? वर्ण नाही, महार्णव. समुद्रासारखे. अर्णव म्हणजे अर्णव. समुद्र. अर्णव म्हणजे समुद्र, बरोबर. हा तर म्हणजे त्याचे रूप शांत समुद्रासारखे दिसत यथा आहे, विभाती दिसत दिसत आहे. आहे. यथा विभाती तिथे म्हणजे जसे 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 जसे. शांत म्हणजे शांत आणि मोठ्या महासागराचं रूप असतं तसं हे दिसतंय असं. म्हणजे समुद्र असा शांत असतो, मग तिथेही असे मध्ये मध्ये असे छोटी छोटी बेट असतात, पण तो शांत असतो. तर तसं रूप हे म्हणजे आकाशाचं रूप तसं दिसतंय. म्हणजे इथं बघा की आकाश वरती आहे, समुद्र खाली असतो. पण आपण असं खाली बघताना विमानातनं असं समुद्र कसा दिसतो, मध्ये मध्ये अशी बेट असतात, किनारा असतो. हा तर तसंच आकाशामध्ये वरती बघितलं पावसाळ्यात तर तसंच, म्हणजे विशेषतः आणि म्हणजे जंगलांमध्ये म्हणजे पर्वताचे शिखरं दिसतात, मध्येच अंधार असतो, मध्येच हे असतं, ढग पसरलेले असतात. हा तर असं ते वर्णन आहे. शेवटचं दिलीपजी, वाक्य परत जरा सांगा एक ना. दुसरा श्लोक आहे ना शांत दिलीपजी. महार्णवस्य रूपम यथा दिलीपजी, विभाती, म्हणजे जसं, येस यथा येस, म्हणजे काय म्हणला? जसे. ते आवड. दुसरा श्लोक आहे ना, हा हा. त्यातली ती तिसरी लाईन मला मी ऐकलीच नाही. जरा ते नुसतं सांगणार का कोणीतरी पटकन? ओके. सीता ही यात्रा वसुधा दीपानम. दोनदा सांगितली पण मी नेमकी त्यावेळी ऐकली नाही. ही आहे ना. हा हा. दुसऱ्या श्लोकातली स्थिता त्याला ही कसं आहे यात्रा ना, नाही हे जे आहे ना, यात्रा थांबत वसुधा दीपानम. वसुधाधीप. वसुधाधीप म्हणजे वसुधा म्हणजे पृथ्वी. पृथ्वी, हा पृथ्वीचं वसुधेचे दीपान. अधिपती म्हणजे राजा. हा हा वसुधाधीपानाम षष्ठी म्हणजे हा राजाची हा यात्रा, प्रवास. स्थिता, थांबतो. हा थांबलेला. म्हणजे आता हे राजे थांबला. लोक जे आहेत, पावसाळा आहे त्यामुळे कुठल्या मोहिमेवर निघणार नाहीत किंवा बाहेर कुठे हा प्रवास हा करणार नाहीत, त्यांच्या यात्रा पण थांबलेल्या आहेत.
थांबलेले आहेत. हा हा आणि तर ते ही वसुधा दीपानाम कळलं नव्हतं मला. हा हा म्हणजे पृथ्वीचं काय दीपानाम काही कळलं नाही. हा, अधिपानाम. ही प्रवासिनः नरः स्वदेशान यांती. आणि हा प्रवासी लोक जे बाहेर प्रवासी गेलेले असतात ते हा पावसाळा ते सुरू कळलं. होणार आहे म्हणून आपल्या हा देशामध्ये हा आपल्या घरी परत आलेले आहेत. हा हा येस येस थँक्यू. या, ओके. ही वरचीच तिसरी लाईन मला हा ऐकली नाही नीट. नाही, ओके ओके. हा थँक्यू. वरती बघितलं पावसाळ्यात तर तसंच म्हणजे विशेषतः आणि म्हणजे जंगलांमध्ये म्हणजे पर्वताचे शिखरं दिसतात, मध्येच अंधार असतो, मध्येच हे असतं, ढग पसरलेले असतात. हा तर असं ते वर्णन आहे. शेवटचं वाक्य परत सांगा सर नीट. शांत महार्णवस्य रूपम यथा विभाती. म्हणजे जसं, यथा म्हणजे जसे शांत महार्णवाचं रूप असतं, म्हणजे शांत आणि मोठा शांत असलेल्या महासागराचं रूप असतं, तसं हे आकाशाचं रूप दिसत आहे. तुम्हाला एक जस्ट म्हणजे विषयांतर करून थोडं सांगतो. तर आता हे वाल्मिकी ऋषींनी दिलेलं आहे हे वर्णन. पण कालिदासाने मेघदूत जे नाटक लिहिलं ना, तर त्या मेघदूताचं पण असंच वर्णन आहे. हा पण तो मेघ जो आहे ना, तो पूर्ण असा खालपर्यंत गेलेला आहे. म्हणजे यक्षाने त्या मेघाकरवी निरोप पाठवला होता त्याच्या प्रेयसीला, दक्षिणेला. तर असं म्हटलं जातं की म्हणजे तो कालिदासाने जे वर्णन केलेलं आहे ना, तो म्हणजे मेघ असा प्रवास करत करत जातो, म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे. तर ती म्हणजे असं ज्याला आपण विमानात जाताना भारत देश कसा दिसेल, म्हणजे आधी खालचे पर्वत लागतील, मग सह्याद्री पर्वत, मग विंध्याचल वगैरे वगैरे, तर असं दिसत. तर मग लोकांना तेच वाटतं. मग कोणीतरी संशोधन केलं होतं की बरोबर म्हणजे कालिदासाने मेघदूतात जसं वर्णन केलेलं आहे ना, म्हणजे की प्रदेश कसे कसे बदलत गेले, म्हणजे सह्याद्रीची हे वेगळं वर्णन वेगळं, खालच्या म्हणजे याच्या जो पर्वत आहे श्रीशैलम वगैरे तो पर्वत वेगळा, नंतर मग वरती विंध्याचल वेगळा, विंध्य पर्वत. तर बरोबर त्या कालिदासाने इतकं अचूक वर्णन केलेलं आहे की लोकांना कळत नाही की कालिदासाला एवढं सगळं कसं कळलं असेल. म्हणजे असं तो काय असा तेव्हा काही विमानं नव्हती असं वर्ण बघायला. आता कोणीतरी केलं तर ते समजू शकतो, जसं आपण गुगल अर्थ वगैरे मध्ये किंवा गुगलमध्ये बघू शकतो, नाही का. पण ते त्यांनी कसं अचूक वर्णन केलेलं आहे असं. मग कालिदासांनी प्रवास केला होता का एवढा मोठा? नाही अहो, पण प्रवास जरी केला असेल ना, तरी तुम्हाला वरचा व्ह्यू दिसणार नाही. समजलं ना. बरोबर. हा म्हणजे जसं आपल्याला ते तुम्ही गुगल अर्थ किंवा गुगल मध्ये बघा, म्हणजे भारत कसा दिसतो असा खालून वरती जाताना वगैरे, तर तसं अचूक वर्णन आहे. म्हणजे वर्ण व्ह्यू जो आहे तो कालिदासाला कसाच दिसला असेल असं लोकांना अजूनही कळत नाही. तर पूर्वीचे लोक खरंच ग्रेट होते. हा किती शोध लावून ठेवलेले आहेत आधीच, आणि ते आता आपल्याला आत्ता समजतंय. हो ठीक आहे. हा पुढचा वाचा, चौथा श्लोक कोण वाचेल? बाकी कोणी बोलतच नाही. मनीषा ताई, काय झालं? विद्या? वाचते सर. हा समुद्वहन्तः सलिलातिभारम् बलाकिनो वारिधरा नदन्तः महत्सु शृङ्गेषु महीधराणाम् विश्रम्य पुनः प्रयान्ति. सलिलातिभारम् समुद्वहन्तः समुद्वहन्तः बलाकिनः. नाही, तर आता ना हा एक शब्द आहे, सलिलातिभारम समुद्वहन्तः. म्हणजे काय की सलिल म्हणजे पाणी, पाणी. पाण्याच्या अतिभाराने, म्हणजे त्या ढगांमध्ये खूप पाणी असतं ना, तर त्यामुळे ते अगदी
खूप ओझं घेऊन, पाण्याचं ओझं घेऊन ते नेत असतात, वहन करत असतात त्या पाण्याचं. आणि बलाकिनः बलाकिनः म्हणजे काय? बगळा. बलाकिनः म्हणजे बगळ्यांच्या रांगा. जसं तर बगळ्यांच्या म्हणजे बगळे म्हणजे बगळ्यांची झुंड म्हणा किंवा काय ते असतील ते, तर बलाकिनः बगळ्यांचा थवा थवा. तर तर बलाकिनः म्हणजे जसं हे नहा हा शब्द आहे ना, हा म्हणजे सहित असा दाखवतो. बलाकिनः म्हणजे बगळ्यांसह असं, बगळ्यांसह. हा ब ब बलाकहा म्हणजे बगळा, बलाकाहा म्हणजे बगळे, आणि बलाकिनः म्हणजे बगळ्यांसहित असं. नंतर वारिधराहा नदंतः. वारिधराहा तर कोण? म्हणजे हे ढग. सगळे तर वारी, वारी म्हणजे परत पाणी. धराहा पाणी धारण करणारे. तर नदंतः, तर नदंतः म्हणजे काय? हा जो संस्कृत मध्ये जो नद धातू आहे ना, नद धातूपासून पहिला शब्द झालेला आहे नाद. नाद म्हणजे आवाज. नदी, नद शब्दापासूनच नदी शब्द झालाय. कारण नदी अशी खळखळत वाहते आणि वाहताना ती आवाज करते ना सतत. तर हे म्हणजे आता आपल्याला, आपण शहरात राहून आपल्याला काही कळत नाही, पण जे अगदी म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे आहेत ना, त्यांना हे वर्णन अचूक समजेल की नदी म्हणजे कशी. नदी पाणी, नदी आहे, नदीत पाणी असतं, पण नदीचा आधी तुम्ही दूर असताना आधी खळखळाट ऐकू येतो, म्हणून त्याला नदी म्हणतात. तर नदंता म्हणजे काय, की हे जे ढग असतात ना, हे पाण्याच्या म्हणजे पाणी वाहूत नेत असताना आवाज करत असतात, गडगडाट येत असतो ना. कडकडाट, गडगडाट. मग ते काय करतात, तर महीधराणाम, परत षष्टी बहुवचन, म्हणजे महीधर म्हणजे कोण? पर्वत. मोठमोठे पर्वत आहेत ना, तर महीधराणाम म्हणजे पर्वतांच्या. महत्सु शृंगेषु विश्रम्य. महत्सु शृंगेषु विश्रम्य म्हणजे काय, की मोठ्या, शृंग म्हणजे शिखर, शिंग म्हणजे शृंग, तर पर्वतांच्या शिखरांवर. सप्तमी बहुवचन. मोठ्या म्हणजे पर्वतांच्या मोठ्या शिखरांवर, मोठ्या पर्वतांच्या शिखरांवर विश्रम्य, विश्राम करतात. बघा, विश्राम करतात म्हणजे जसं आपण बघतो ना, जसं मी म्हटलं की तुम्ही जर मुंबईकडून पुण्याला जाताना तुम्हाला दिसेल पावसाळ्यात की ते म्हणजे तिथे त्या ढगांची गती एकदम मंद होऊन जाते. म्हणजे मग इथे कवीची कल्पना आहे वाल्मिकी ऋषींची, तिथे एकदम मंद म्हणजे विश्राम करतात, जणू दमलेले असतात ना, एवढं मोठं पाणी घेऊन जाताना जसे हमाल जसे थांबतात, म्हणजे थोडा वेळ आराम करतात, तसे ते ढग सुद्धा विश्राम करतात. आणि आणि तेव्हाच मग हे बगळे जे असतात ना, हे विश्रम्य पुन्हा आलेले. तर कोण विश्रम्य, कोण? तर हे बगळे सुद्धा मग तिथे थांबतात. बगळ्यांचं पक्षी सुद्धा आपण बघतो ना, जसे इकडून तिकडे जाताना ते पर्वतावर असे शिखरांवर थांबतात आणि मग प्रवास करतात. पक्ष्यांचं जेव्हा स्थलांतर होत असतं ना, तर तेव्हा ते असे मोठमोठ्या म्हणजे उंच उंच वर्ण जातात आणि पर्वतांच्या शिखरांवर थांबतात आणि मग पुढे जातात. आणि मग पुन्हा प्रयांती म्हणजे पुन्हा येतात किंवा निघतात प्रवासाला. बघा किती अशी सुंदर कल्पना आहे. म्हणजे बगळ्यांचा थवा आणि ढग, तर हे बरोबरच प्रवास करतात. आणि बिचारे ते ढग असतात ते एवढ्या ओझ्यानी दमलेले असतात, त्यामुळे ते पर्वतांच्या शिखरांवर थोडे थांबतात, म्हणजे आराम करतात, विश्राम करतात. तेव्हाच बगळे पण विश्राम करतात आणि मग पुन्हा प्रयांती म्हणजे पुन्हा प्रवासाला निघतात. असं, अशी कल्पना आहे. समजला अर्थ? म्हणजे पूर्ण याचा अर्थ हा, किती सांगा तो. सुंदर अर्थ आहे. खूप छान. समुद्वहन्तः. उद्वहन्तः म्हणजे काय, की वहन करणं म्हणजे नुसतं वाहणे. पण उद्वहन म्हणजे जसं लिफ्टला आपण उद्वहन म्हणतो ना, मराठीत तुम्हाला हो, माहिती आहे ना. उद्वहन म्हणजे काय, की खालून वर नेणं. तर हे जे ढग असतात, तर हे समुद्रातनं पाणी आणतात, पण नंतर मग
जसं आता आपल्या जसं म्हणतो ना की सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत तर ते वरती वरती चढतात ना पाणी, नाही का? मग चढल्यावर दमतात असं. सम उद्वहंता म्हणजे वरती नेताना असं अतिभार एवढा मोठं वजन ते वरती नेतात. समुद्वहंता म्हणजे वरती नेतात असं. कर्मणी धातू साधित आहे ते. बहुवचन. म्हणजे सलिलाती भार म्हणजे ढग, हम्म, पाण्याने जड झालेले ढग हम्म. समुद्रातून पाणी वरती नेतात असं म्हणायचं का? हो. आणि मग तेव्हा ते आणि ते नेताना नदंत म्हणजे गडगडाट कडकडाट करतात. हम्म हम्म. नंतर मग महीधराणाम महत्सु शृंगेषु विश्रम्य म्हणजे पर्वतांच्या मोठ्या शिखरांवर विश्राम करून विश्रम्य. व दुसरं विश्रम्य आहे ते बलाकिना हा विश्रम्य. बलाकिना म्हणजे बग्यांचे थवे पण थांबतात आणि पुन्हा प्रयांती पुन्हा प्रवासाला निघतात. म्हणजे तुलना बगळ्यांच्या रांगा आणि ढग यांची हा केली आहे त्यांनी. हा. पण पक्षी सुद्धा असे प्रवास करताना त्यांनाही मध्ये मध्ये थांबावं लागतं ना असं. ठीक आहे. पुढचं वाचा. पुढचं कोण वाचेल? 5वं. कोणी नसेल तर मी आहे. हा वाचा. प्रहर्षिता केतक पुष्पगंधम आघ्राय वननिर्झरेषु हा प्रपात शब्दा पुलिता गजेंद्रा सार्धम मयूरे समुदान वदंती. समदाह. अर्थ नाही सांगता एवढा पाच सांगा तो वाचन केलं. बर. प्रहर्षिता केतक पुष्पगंधम सांगतो मी. हा. गजेंद्रा म्हणजे मोठमोठे हत्ती. इंद्र म्हणजे मोठे म्हणजे कशाचा इंद्र? नरेंद्र म्हणजे माणसांचा स्वामी. गजेंद्र म्हणजे हत्तींचे स्वामी किंवा हत्तींचे नायक. हा. तर केतक पुष्पगंधम आघ्राय. केतक म्हणजे केतकी किंवा केवडा. हा. तर एका मिनिटात बंद होईल बरं का ते. हा हा हा. तर केवड्याचं केवड्याच्या फुलाचा वास घेऊन आग्रह म्हणजे ज्याला आपण आग्रह म्हणजे घ्र म्हणजे वास घेणे. वाघ हा शब्द किंवा व्याघ्र हा शब्द पण आग्रह या शब्दापासून आलाय. आग्रह म्हणजे विशेषत्वाने घ्र म्हणजे घ्राण म्हणजे नाकाला आपण घ्राण का म्हणतो? घ्राणेंद्रिय, नाही का? वास घेणे. तर तसं आग्राय म्हणजे वास घेऊन. तर केवड्याच्या फुलाचा गंध ग्रहण करून प्रहर्षिता ते अत्यंत आनंदित होतात. प्रकर्षेण हर्षिता खूप आनंदित होतात. मत्ताहा मत्त होतात म्हणजे नशेत झुमतात जसं. मग कशाने अजून? वननिर्झरेषु प्रपात शब्दाः. मग वननिर्झरेषु म्हणजे वनातले जे झरे आहेत. निर्झर म्हणजे झरा. वनामध्ये जे तर त्याचा जो खळखळाट, प्रपात म्हणजे झरे जेव्हा पडत असतात आपण बघतो ना कड्यांवरनं झरे येत असतात, खळखळ खळखळ आवाज येत असतो, नाही का? तर त्याच्या त्याचा जो आवाज आहे त्याच्या आवाजाने पण ते त्यांना अजून मजा येते. समदाहा मयूरही. आणि ते मयूर आणि तेव्हाच पावसाळ्यामध्ये आपण म्हणतो ना की मयूर सुद्धा मस्त समदाहा म्हणजे ते पण मत्त असतात. मद म्हणजे मौज किंवा मद म्हणजे मस्तीमध्ये. मद म्हणजे मस्ती, नाही का? तर मस्ती हा शब्दच मद या शब्दापासून आलेला आहे. तर समदाहा म्हणजे मस्तीत असलेल्या मयूरांसह, मयूरही सार्धम मोरांसह नदंती. नदंती म्हणजे ते पण ची 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 आवाज करतात. आधीच्या याच्यात पण नद हा शब्द आलेला होता ना, नदंता. इथं नदंती म्हणजे हत्ती सगळे ते मोरांसह आवाज करतात. समदा म्हणजे सगळे का?
नाही समदाह समदा. म्हणजे सगळे नाही. समदाह म्हणजे समदाह मयूरही. मयूरही म्हणजे हे समदाह म्हणजे मस्तीत असलेले असं. अच्छा हा मदमस्त. हा तर समदाह म्हणजे मदासह किंवा मस्तीसह असं. मस्तीत असलेले असं. हा मस्तीत असलेले